वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 मधील नागरिकांना आज मिळणार चाव्या। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र 4 पादचारी भुयारी मार्गाचे आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत बैठकांचा जोर। आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष, गट अध्यक्षांची बैठक। जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये आज विरोधक एकवटणार। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज मुंबईत परिषद, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। लोकशाही मरतीये त्याला पाणी द्या, उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश यांच्याकडे मागणी। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं, उद्धव ठाकरेंची विनंती। 1988 पासून स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय। ठाकरेंच्या काळातही मांस विक्री बंद होती। मांस विक्री बंदीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 29 ऑगस्टला जरांगेंच्या नेतृत्वात भगवं वादळ मुंबई धडकणार। त्याच पार्श्वभूमीवर जरांगेंच्या नेतृत्वामध्ये आज लातूरमध्ये मराठा समाजाची बैठक। कबूतरखान्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम। 4 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार। 20 तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश। धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण। मुंबईतील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण। सदनिकेचे काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार, मुंडेंचं स्पष्टीकरण। पुढील 3 ते 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पहाटेपासून पावसाच्या सरी। आयसीआयसीआय बँक अखेर नमली। मिनिमम बॅलन्सच्या निर्णयामध्ये टीकेनंतर बदल। नवीन खात्यांसाठी किमान 50,000 रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।